तिकडे राजधानी दिल्लीमध्ये सोनम वांगचुक यांनी तब्बल 21 दिवस आमरण उपोषण केलं आणि त्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेऊन रुग्णालयामध्ये दाखल केलंय। मात्र वांगचुक यांच्या समर्थनार्थ मुंबईमध्ये ठाकरे गटानं आंदोलनाची हाक दिली आहे। दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये या मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। काल नागपुरातील रामरक्षा आंदोलनानंतर ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये हा सलग दुसऱ्या दिवशीचा मोर्चा काढण्यात आलाय। सोनम वांगचुक यांना ताब्यात घेणं आणि नीट परीक्षेच्या निकालातला गोंधळ यावर आंदोलनाचं आयोजन करण्यात आलंय। या मोर्चाला पोलिसांनी अद्याप परवानगी दिलेली नाही। दरम्यान या मोर्चामध्ये थोड्याच वेळात उद्धव ठाकरे हे देखील दाखल होणार आहेत। आणि आंदोलनाच्या ठिकाणावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकवार यांनी। सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आंदोलन जे शिवाजी पार्क वरती करण्यात येते आणि त्याला पाठिंबा देण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती युवक संघटना ज्या आहेत युवक जे आहेत ते आल्याचं पाहायला मिळते। कुठून आलेला आहात, काय मागणी आहे तुमची? तानाशाही नहीं चलेगी। सोनम वांगचुक जी को फ्री करना चाहिए, उनका कंसेंट मैटर करता है। अगर इस देश में किसी का भी कंसेंट मैटर नहीं करता और सिर्फ डिक्टेटरशिप चल रही है तो कहीं आगे नहीं बढ़ पाएंगे हम। आपको अपनी एजुकेशन सिस्टम को ठीक करने की जगह, अकाउंटेबिलिटी लेने की जगह कहीं किसी को उठाने की जरूरत नहीं थी। आप आके आंसर भी दे सकते थे, आपको नहीं देना, दैट्स अ चॉइस। बी अकाउंटेबल फॉर योर एक्शंस। इफ यू आर नॉट अकाउंटेबल, वी आर नॉट मूविंग एज अ नेशन हियर। हाय सर, हाय सर। पण बघितलं आंदोलक जे आहेत ते मोठ्या जोशामध्ये आलेले आहेत। हेल्थचं कारण देऊन त्यांना उचलून घेऊन गेले। सर उनके पास परमिशन किस चीज की थी आप खुद बताइए? मॉनिटर करने की, राइट? क्या कहीं पे भी हाईकोर्ट ने बोला था कि अगर कहीं पे भी डेटोरिएट हो आप उठा के ले जाओ? अगर उठा के लेके जाना है तो भी कंसेंट तो मैटर करता है ना। अगर कोई हॉस्पिटलाइज हो रहा है तो डॉक्टर भी उससे पूछता है ना कि मैं आपका इलाज करूं। नहीं पूछते तो उनका कंसेंट कहा था? अगर हम सब में से कोई भी कंसेंट के लिए यहाँ बात नहीं करेगा तो किस चीज के लिए बात कर रहे हैं हम यहाँ पे? ठिकाणी बघतोय की आंदोलक जे आहेत ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती आलेले आहेत। गर्दी आपण बघतोय आंदोलकांची, त्याच्यावर आपण बघतोय की गर्दी जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती आल्याचं पाहायला मिळतंय। शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून हे आंदोलन जे आहे ते करण्यात येते आणि सोनम वांगचुक यांना सोडून देण्यात यावं, त्यांचा कन्सर्न मॅटर करतो अशा पद्धतीच्या घोषणा ज्या आहेत या ठिकाणी देण्यात येत आहेत। मोठ्या प्रमाणावरती आंदोलक जे आहेत ते आता शिवाजी पार्क परिसरामध्ये धडकायला सुरुवात झालेली असून आपण बघितलं तर थोड्याच वेळामध्ये हे आंदोलन सुरू होणार आहे। कॅमेरा पर्सन शुभम सह ऋतिक गणकवार, एनडीटी मराठी, मुंबई। दरम्यान ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई हे मोर्चाच्या ठिकाणी आता दाखल झालेले आहेत। त्यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकवार यांनी। शिवसेना जिंदाबाद। खासदार अनिल देसाई जे आपल्या सोबत आहेत, एक मोठं आंदोलन या ठिकाणी पार पडतंय, युवकांची देखील मोठी गर्दी या ठिकाणी आहे। आज युवक यासाठीच जमलेले आहेत की गेले 20-22 दिवस जंतर मंतरवर अभिजित दिपके आणि सर्व त्यांना साथ देणारे सोनम वांगचुक उपोषणावर बसले आहेत आणि याची दखल न घेता सरकारने ज्या प्रकारे हे सगळं हाताळण्याचा प्रयत्न केला आहे ते लाजिरवाण आहे, लोकशाहीला लाजिरवाण आहे। आज लोक त्यांच्या मागण्या काय आहेत? विद्यार्थ्यांच्या मागण्या उगाच येऊन जंतर मंतरवर बसले का? नीट सारखी परीक्षा, विद्यार्थ्यांना त्यांचं पुढचं भविष्य जर अंधारमय वाटत असेल तर त्यांना त्यांचं भविष्य घडवणार कुठल्या माध्यमातून? सरकारची जबाबदारी आहे आणि त्यांची जी मागणी आहे त्याच्यावर ऍक्शन घेण्याच्या ती ऍक्शन तर बाजूला राहिली, परंतु काल त्यांच्याबरोबर ज्या प्रकारचं वर्तन झालं आहे हे अगदी आपल्या लोकशाहीला शोभेनच आहे। चर्चा तर झालीच नाही, मात्र त्यांना व्हाईट कपड्यामध्ये घेऊन जाण्यात आलं। चर्चा तर झालीच नाही, मात्र त्यांना घेऊन जाण्यात आलं मेडिकलच्या नावाखाली। मेडिकलच्या नावाखाली घेऊन गेलं, तिथेही कुठच्याच प्रकारचं काय कसलं ताळमेळ नाही। सरकारच्या वतीनं आश्वासन देणं किंवा त्यावर ऍक्शन घेणं हे करायला पाहिजे, फार मोठी गोष्ट नव्हती। एक राजकीय प्रश्न आहे, जे 6 बंडखोर खासदार आहे त्यांच्या गटाला मान्यता मिळालेली आहे, त्याबद्दल आम्ही कायद्याच्या अंतर्गत ज्या ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही सगळं व्यवस्थित करून त्याच्यावर ऍक्शन घेऊ।
काय वाटतं आपल्याला न्याय मिळेल का? कारण की अगोदरचा जो गट फुटला त्याच्यावर पण नाही, आता हे 6 जण फुटले. न्याय मिळाला पाहिजे, नाहीतर मग या लोकशाहीला अर्थ नाहीये. धन्यवाद काही दादा. करावं, लोकशाही नाहीये या देशामध्ये. काहीच आहे लोकशाही. हे बाबा आता आपल्यासोबत बोलण्यासाठी अनिल देसाई होते. आपण एकंदरीत बघितलं तर मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी युवक जे आहेत ते आंदोलनाला पोहोचलेले आहेत. दरम्यान सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ मुंबईमध्ये आयोजित मोर्चाच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना देखील वेग आलाय. छत्रपती शिवाजी महाराज पार्क इथं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून मोर्चाचं आयोजन करण्यात आलं असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेना या आंदोलनामध्ये सहभागी होणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. त्यामुळे या मोर्चाकडे आता राजकीय वर्तुळाचं देखील विशेष लक्ष लागलंय. दरम्यान कालच अमित ठाकरे हे स्वतः राजधानी दिल्लीमध्ये गेलेले होते आणि त्यांनी अभिजित दिपके यांची देखील भेट घेतलेली होती. आपली भूमिका आणि पक्षाची भूमिका देखील मांडलेली होती. मात्र आजच्या ठाकरे गटाच्या मोर्चामध्ये मनसे सहभागी झालेली नाही.